आज आपल्याला कोलंबीचा रस्सा बनवायचा आहे। कोलंबी मस्तपैकी मी सालं काढून घेणार आहे त्याची आणि स्वच्छ अशी धुवून घेणार आहे। आणि त्यासाठी काय काय वाटण लागतं ते तुम्हाला मी आता सांगणार आहे। कांदे घेतले 2, कोथिंबीर घेतले, लसूण घेतलेली आहे, खोबरं घेतलंय, आलं घेतलंय आणि कढीपत्ता घेतलाय। याचं वाटण आपल्याला करून घ्यायचंय। तर आता आपण सुरुवात करूया कोलंबी रस्सा बनवायला। आणि या वाटणामध्ये मी गरम मसाल्याची पावडर करून ठेवलेली आहे। सगळं त्याच्यामध्ये दालचिनी, लवंग, तमालपत्र सगळं वाटून ठेवलेलं आहे। ते मी आता त्याच्यामध्ये 1 चमचाभर असं टाकलंय। आता हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि आपण आता कोलंबीचा रस्सा बनवूया। कोलंबीचा रस्सा करायला सुरुवात करायची। कोलंबी स्वच्छ धुवून आणले, निवडून घेतलेली आहे। तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते सांगते तुम्हाला। गरम मसाला घेतलेला आहे, हळद घेतले, लाल तिखट घेतले आणि कलर मसाला घेतलेला आहे। टोमॅटो आहे 1 घेतलाय मोठा, 1 कांदा घेतलाय, चिंच घेतलेली आहे आणि बटाटाची सालं काढायची नाही, तो सालासकट त्याच्यात टाकायचा, त्याच्यामुळे त्या रश्श्याला चांगली चव येते। आणि हे आपलं वाटण मी आता तुम्हाला दाखवलं, कांदा, खोबरं, लसूण हे सगळं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये। आता आपण सुरुवात करूया। पहिल्यांदा आपण जी कोलंबी आपण सोललेली आहे त्याला आपण हळद लावायची, त्याच्यानंतर थोडंसं मीठ लावायचंय। मसाला भाजेपर्यंत ते चांगलं मॅरिनेट होतं आणि त्या कोलंबीला चांगलं मीठ लागतं। हळद भरपूर लावायची। लिंबू घेतलेला आहे थोडासा, त्याचा थोडा रस लावायचा आहे, म्हणजे वशाट लागत नाही, ते वास येत नाही त्या मच्छीला, फ्रेश होते ती मच्छी। आता आपल्याला मी कढई तापत ठेवलेली आहे। आता आपल्याला फोडणी द्यायची, म्हणजे आपल्या रस्सा बनवायला सुरुवात करायची। आता हे तोपर्यंत 10-15 मिनिटं मसाला भाजेपर्यंत मॅरिनेट होऊन जाईल। आता मी कढीपत्ता टाकून घेते, तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये कांदा टाकते। कांदा चांगला भाजला गेला पाहिजे, लाल होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा आणि टोमॅटो एकत्र भाजून घ्यायचे व्यवस्थित। हळद टाकूया, हलवून घ्यायचं व्यवस्थित। आता आपल्याला वाटण टाकायचं आहे सगळं। कांदा खोबऱ्याचं केलंय ते, खोबरा आणि कांदा मी भाजून न घेताना मिक्सरला तसाच लावलेला आहे। कच्चं वाटण आहे, कच्च्या वाटणाचा रस्सा आहे। परतून घ्यायचं। मीठ टाकून घेते चवीप्रमाणे। बटाट्याची सालं काढलेली नाहीयेत, ते टाकायचे आपल्याला। व्यवस्थित असं परतून घ्यायचंय, कच्चा कांदा राहायला नाही पाहिजे त्याच्यामध्ये। त्याला थोडं तेल सुटलं का मग त्याच्यामध्ये लाल मसाला आणि कलर मसाला टाकायचा। थोडा अर्धा चमचा गरम मसाला टाकते। थोडं त्याच्यावर झाकण ठेवते। आता मी त्याच्यामध्ये लाल तिखट टाकणार आहे। जसं तुम्हाला कमी तिखट लागतं, जास्त तिखट लागतं तसं टाकायचं। कलर मसाला 1 चमचा, व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचंय।
थोडं पाणी टाकते. आता त्याच्यात पाणी टाकायचंय, आपला रस्सा करायचा आहे ना कोथिंबीरचा. छानपैकी उकळी आल्यानंतर, त्या कालवणाला उकळी आल्यानंतर रश्श्याला, मग नंतर त्याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर आणि जी निवडलेली कोलंबी आहे सोललेली ती टाकायची. आधीच कोलंबी टाकायची नाही कारण ती गळून जाते. आता मी याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आणि चिंचही टाकणार आहे त्याच्यामध्ये. हे बघा, थोडी कोथिंबीर टाकते आणि झाकण ठेवते. एक उकळी आली का मग कोलंबी त्याच्यात सोडायची. झाकण ठेवलेलं आहे. बटाटा शिजला का त्याच्यात कोलंबी टाकायची. बटाटा आता चांगला शिजलेला आहे. छान झालाय बटाटा, उकळी आलेली आहे आणि कलर पण चांगला आलेला आहे रश्श्याला कोलंबीच्या. आता कोलंबी सोडते मी याच्यामध्ये पाण्यात रश्श्यामध्ये आणि आता त्याला आपण 5 मिनिटं उकळी द्यायची, म्हणजे ती कोलंबी शिजेल आणि गॅस बंद करून टाकायचा आहे. थोडा वेळ त्याला झाकण ठेवायचे. कोलंबी रस्सा आपला रेडी आहे. तर आपल्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण कोलंबी रस्सा करून बघा.